Say hello. सगळे स्माईल हसताय सगळे. व्हेरी गुड. चला आता आपण आपल्या आजी आजोबांकडून छान छान गोष्टी ऐकल्यात, हो की नाही? ऐकताय ना तुम्ही? आजी तुम्हाला छान छान गोष्टी सांगते की नाही? गणपती बाप्पाची, अजून कोणाची? म्हातारीची, अजून चिवची, काऊची, हो की नाही? तर अशा आपण खूप छान छान गोष्टी आपण ऐकल्यात आणि अजूनही ऐकणार आहे. तर आज आपण काय बघणार आहोत? इथे एक छान सुंदर गोष्ट बघणार आहोत, हो की नाही? तुम्हाला सगळे ॲनिमल्स आणि बर्ड्स आवडतात का? सगळे किती छान छान असतात की नाही? ते कुठे राहतात सांगा बरं? जंगलात. कुठे राहतात? जंगल हेच त्यांचं काय असतं? घर असतं. जसं आपण आपल्या घरामध्ये राहतो तसे सगळे ॲनिमल्स कुठे राहतात? जंगलात राहतात. जंगलच हे त्यांचं घर असतं. ओके. तर आज जी स्टोरी बघणार आहोत ना, तर त्या स्टोरीचं ना मला नावच माहित नाहीये. तर तुम्ही ही स्टोरी पूर्ण बघायची आणि लास्टला सगळ्यात शेवटी मला ह्या स्टोरीचं नाव काय ठेवायचं हे तुम्ही मला सांगायचं. चालेल? चालेल का? मग त्याच्यासाठी एक मिनिट, त्याच्यासाठी काय करावं लागेल? एकदम शांत बसून व्यवस्थित तुम्हाला ही स्टोरी बघावी लागेल. ओके? चालेल? चलो स्टार्ट करें. तर एक मोठं जंगल असतं. या जंगलात खूप वेगवेगळे प्रकारचे प्राणी पक्षी राहत असतात. तेच त्यांचं घर असतं. ते खूप छान मजेत राहतात. सगळे मिळून एकमेकांबरोबर खेळतात, छान छान खाऊ खातात, फिरतात, खूप मज्जा मस्ती करत असतात. सगळे ॲनिमल खूप खुश असतात. तर त्याच जंगलामध्ये एक बर्ड असतो. बघा तर आता कुठल्या बर्डचा आवाज येणार आहे? तर तो बर्ड आपण सगळ्यांना माहितीये, आपल्या गॅलरीत पण येतो. घराच्या समोर ट्री वरती बसलेला असतो. येतोय आवाज? कोण आहे हा? कोण आहे? काय बोलतात कावळ्याला? इंग्लिश मध्ये काय बोलतात? हो, व्हेरी गुड. आणि कावळ्याचा कलर कुठला आहे? रंग कोणता आहे? म्हणजेच मराठी काळा. कावळा इकडून तिकडे तिकडून इकडे मस्त मजेत फिरत असतो. कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर, एकदम खुश. त्याला नाही अभ्यास करायचाय, त्याला नाही होमवर्क करायचाय आणि नाही स्कूलला जायचंय. तो मजेत फिरत असतो. काव काव काव, इथून तिथे तिथून इथे. तर बघा हा कावळा काय सांगतोय? फर्स्ट सिट प्रॉपरली, सिट डाऊन.
तर कावळा आपल्याला काहीतरी सांगतोय. ऐकायचंय तुम्हाला तो काय सांगतोय? ऐकायचंय का? हा, तर कावळा सांगतोय, हा 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 हा, मी तर खूप आनंदी आहे आणि मी स्वतः खूप समाधानी आहे. एकदा काय झालं, मी खूप खुश आहे. तर माझ्या समोर कोण आलंय? तर तिकडे अजून एक बर्ड येतो. छान सुंदर दिसायला खूप छान असा बर्ड येतो. तर मला तुम्ही सांगायचंय त्या बर्डचं नाव काय आहे. बघा तर कोणाचा आवाज येतोय? सांगा तर बघा हा कुठला बर्ड आहे? याला मराठीत म्हणतात हंस. कुठला बर्ड आहे हा? हंस. आणि हा डक नाहीये. इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात? हंसला. छान, काय म्हणतात? तिकडे तेवढ्यात कावळे दादा त्या हंसला बघतो आणि मग त्याला खूप छान वाटतं. वाव, किती सुंदर बर्ड आहे हा. किती छान दिसतोय. छान मस्त मस्त व्हाईट व्हाईट कलर. हा, पांढऱ्या कलर रंगाचा हा सुंदर बर्ड आहे. मला तर खूप आवडलाय हा बर्ड. असं म्हणत कावळे दादा त्या हंसच्या जवळ जातो आणि त्याला हंसला काय विचारतोय ऐकायचं तुम्हाला? हा, तर तो कावळे दादा हंसला विचारतोय, हंस दादा, तू इतका सुंदर कसा? तर कावळे दादा हंसला विचारतोय, हंस दादा, तू इतका सुंदर कसा? तू तर एवढा सुंदर आहे म्हणून तू खूपच खुश असशील, समाधानी असशील. मग त्यावरती हंस दादा कावळे दादाला म्हणतो, नाही रे, मी एवढा खुश नाही. मी केव्हा खुश होतो जेव्हा मी छान छान पोपट बघितला नव्हता तोपर्यंत मी खुश होतो. पण आता मला असं वाटते की माझ्यापेक्षा पोपटच सुंदर आहे. मग कावळे दादा हे ऐकून विचारात पडतो. आता काय करायचं? मी तर पोपट पाहिलेलाच नाही. आपने देखा है? तुम्ही बघितलाय पोपट कसा? कुठला कलर असतो पोपटचा? ग्रीन कलर. आणि त्याची चोच कुठल्या कलरची? रेड कलर. आणि पोपट कसा बोलतो? कसा बोलतो? मिठू 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 मिठू. तर कावळे दादाने तर पोपट कसा बोलतो सांगा बरं जोरात. कसा
तर कावळे दादा विचार करतो, अरे देवा, आता मी काय करू? मी तर पोपट बघितलाच नाहीये. आता मला पोपट बघावा लागेल, म्हणजे मला समजेल की तो किती सुंदर असेल. अरे बापरे, कुठे शोधू, कुठे शोधू? पोपट, पोपट. मग कावळा दादा इथून तिथे, तिथून इथे जंगलात फिरायला लागतो. सगळ्या झाडांवरती पोपटाला शोधायला लागतो. मग थोडंसं दमतो, थोडं बसतो आणि मग परत उठून शोधायला लागतो. मग त्याला एक आवाज येतो. कोणाचा आवाज? तर कावळे दादाला कोणाचा आवाज आला? पोपटाचा. मग कावळा दादा त्या पोपटाच्या जवळ जातो आणि त्याला बघतो आणि विचार करतो. मग कावळे दादा त्या पोपटाजवळ जातो आणि त्याला म्हणतो, पोपटा पोपटा, अरे पोपटा पोपटा, तू तर किती सुंदर आहेस. तुझा रंग हिरवागार, चोच तुझी लाल लाल. किती सुंदर आहेस रे तू पोपटा. मला तर फार आवडला. म्हणून तू तुझ्या आयुष्यात खूप खुश असशील, समाधानी असशील, असा कावळे दादा पोपटाला म्हणतो. मग त्यावर बघा तर पोपट काय सांगतोय? कावळे दादा, नाही, मी एवढं खुश नाही. जेव्हा मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मी खूप खुश होतो, समाधानी होतो. पण जेव्हा मी मोराला पाहिले तेव्हा मला असे वाटले की ह्या जगात सगळ्यात सुंदर मोरच आहे, मी नाही. मग हे ऐकून कावळे दादा परत विचारात पडतो. अरे देवा, आता मला परत मोर शोधायला लागणार. मी तर मोर बघितलाच नाहीये. मग कावळे दादा परत शोधाशोध चालू करतो. कुठे मोर दिसतोय का मोर? कुठे मोर दिसतोय का मोर? मग परत इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे. मग गमतो. एका छोट्याशा मटक्यात पाणी असतं, ते पितो. थोडंसं झाडावरती बसतो आणि मग काय होतं, परत उठतो आणि शोधायला लागतो. मग असंच खूप लांब लांब जात असतो. तर त्याला काय दिसतं? एक प्राणी संग्रहालय, म्हणजेच काय, झू. काय दिसतं त्याला? झू. प्राणी संग्रहालय मध्ये मोर आहे ना, बघितला ना तुम्ही? तर तो मोर एका पिंजऱ्यामध्ये असतो आणि मग कावळ्याला तो मोर दिसतो. पण तो मोर कशात आहे? एका पिंजऱ्यामध्ये बंद आहे. आपण जातो की नाही झू मध्ये सगळे ॲनिमल बघायला? तर ते सगळे ॲनिमल कशात असतात? पिंजऱ्यात असतात की नाही? मग तसंच तो मोर एका पिंजऱ्यामध्ये असतो. बघा तर त्या मोरला किती सुंदर सुंदर रंग आहेत, किती रंग आहेत, किती कलर्स आहेत.
कावळे दादा हा एकाच रंगाचा म्हणजे काळा, हो की नाही? हंस दादा हा एकाच रंगाचा म्हणजे पांढरा, आणि पोपट पण एकाच रंगाचा म्हणजे हिरवा. पण मोर तसं नाही, मोरला किती कलर्स आहे बघा. मग तो सगळ्यात जाऊन त्या मोरकडे जातो. बघा तर मोराचा आवाज कसा आहे, कसा आवाज करतोय बघा मोर. मोर बघा किती सुंदर पिसारा फुलवतो. जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा छान मोर पिसारा फुलून काय करायला लागतो, डान्स करतो की नाही मोर, हो की नाही? हा. मग कावळे दादा त्या मोराच्या जवळ जातो आणि त्या मोराला म्हणतो, मोर हे मोर तू किती सुंदर आहे. या पूर्ण पृथ्वीवर तूच एक इतका सुंदर पक्षी आहेस. तुझ्यात तर किती रंग आहे, माझ्याकडे तर एकच रंग. आणि मग तो कावळे दादा आणि त्याला विचारतो, मोर हे मोर म्हणून तू खूपच समाधानी आणि खूप खुश असशील, खूपच सुंदर. मग काय होतं, तो मोर जो असतो ना तो कावळे दादाला म्हणतो की नाही 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 नाही, मी खुश नाही, मी समाधानी नाही. का तर माझ्याकडे एवढे रंग आहेत, एवढा मोठा पिसारा आहे, तो छान मला फुलवता येतो. पण या सर्व लोकांसाठी मला इथे प्राणी संग्रहालयात ठेवतात. त्यांना मला बघायचे असते. का तर मी खूप सुंदर दिसतो म्हणून त्यांना मला बघायचे असते. म्हणून मला असे पिंजऱ्यात ठेवून देतात. मला इकडे जाता येत नाही ना तिकडे जाता येत नाही, मला कुठेही फिरताच येत नाही. मला एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. म्हणून मी खुश नाही. मग कावळे दादा त्या मोराला म्हणतो, मोर मोर रडू नको. मला वाटलं तूच खूप खुश आहेस, तूच खूप समाधानी आहे. बरं बाबा, मी इतका सुंदर नाही, नाहीतर त्या सगळ्या लोकांनी मला पण पिंजऱ्यात टाकून दिले असते. मी पण इकडून तिकडे तिकडून इकडे फिरू शकलो नसतो. मी जरी काळा असलो तरी पण मी आता मजेत आहे, मी खूप खुश आहे. आणि मग कावळा विचार करत 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 उडायला लागतो आणि म्हणतो, मी सगळ्यात छान, मी सगळ्यात सुंदर. जे आपल्याला देव बाप्पाने छान छान दिलेले आहे त्याच्यातच आपण खुश राहायचं, समाधानी राहायचं. ह्याच्याकडे ही छान नवीन पेन्सिल आहे, माझ्याकडे नाही आहे, असं करून चालेल का? नाही. जे आपल्याकडे आहे, आपण जसे छान छान दिसतो तसेच आपण खूप छान खुश असतो. म्हणून असं कधीही म्हणायचं नाही की मी
कोण कोण होतं? बघा सगळे वर्ड आले की नाही बाहेर स्टोरी मधनं आले. आता हे सगळे वर्ड्स सगळे खूप छान आहेत. सगळे जण आपापल्या आयुष्यात खूप सुखी आहे, सुंदर आहे, हो की नाही?